त्या परमेश्वरीचं आपण थोडंसं चिंतन करूया आणि जननी जगत अम्बा 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 जननी जगदम्बा जननी जगदम्बा जननी जगत अम्बा जननी जगदम्बा जननी जगदम्बा
माझं पामराला बुद्धी द्या, माझं अज्ञानाला ज्ञान द्या. अभक्त आहे भक्तवान बनवा, दुर्गुणी आहे सद्गुणी बनवा, पतित आहे पावन करून टाका. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. मैं शरण पड़ा तेरी, शरण पड़ा तेरी, चरणों में जगह देना. शरणों में जगह देना. हरि बोल. गुरुदेव मेरे हो, मुझको अपना लेना. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. गुरुदेव मेरे हो तुम, मुझको अपना लेना. जननी जगदम्बा, जननी जगदम्बा. हरि बोल. जननी जगदम्बा, जननी जगदम्बा, जननी जगदम्बा, जननी जगदम्बा. जननी जगदम्बा, जननी जगदम्बा, जननी जगदम्बा, जननी जगदम्बा. जननी जगदम्बा, जननी जगदम्बा. जगदं 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 जननी जगदम्बा, जननी जगदम्बा. जननी जगदम्बा, जननी जगदम्बा. जननी जगदम्बा, जननी जगदम्बा. माता की जय. राजाधिराज योगीराज हंस तीर्थ स्वामी महाराज की जय. आज अग्नीकडून तुम्हाला काय मिळालं? तृण अग्नी मेळे समरसे झाले. तृण अग्नीमध्ये काही टाका बघा, अग्नी समान सगळ्यांसोबत वागतो. लहान बालक असला, लहान बालकाने जरी अग्नीमध्ये हात घातला तरी त्याला चटका बसतो. वृद्ध माणसाने जरी हात घातला तरी त्याला चटका बसतो. पेशंट लोकांनी घातला तरी बसतो. सगळ्यांना अग्नी सारखं त्या ठिकाणी शिक्षा देतो. हा जो समान भाव आहे ना, तो मी अग्निदेवतेकडून शिकलो. आणि अग्निदेवतेकडून अजून एक शिकलो की जे काही आलं त्याला जळून भस्म करून टाकायचं. दुर्गुण जितके आले ना महाराज जवळ, एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे, भस्म करून टाकायचे. तिसऱ्याला ते दिसले पण नाही पाहिजे आपल्या जवळ. अहो तुम्हाला तर काल असं बोलला ना, माहिती नाही, आय डोंट नो. कालचा विषय कालच्या ठिकाणी संपला. हे अग्निदेवतेकडून शिकलो. त्यांना गुरु बनवलं. चंद्रमाला मी गुरु बनवलं. म्हणे चंद्रदेवतेला म्हणे 15 दिवस त्यांचे कला हळूहळू कमी होते आणि पुन्हा पौर्णिमेपर्यंत पुन्हा वाढत जाते. तसं हे जीवन आहे महाराज.
या जीवनामध्ये चढ उतार येत जाणार, पण जसं चंद्रमा स्थिर असतो, अमावस्या आल्यानंतर देखील चंद्रमा रडत बसत नाही आणि पौर्णिमा आल्यानंतर तो काही आनंदित होत नाही. हा गुण मी चंद्रमाकडून शिकलो आणि त्यांनाही माझं गुरु बनवले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सूर्य देवतेला, कबुतराला, अजगरांना मी माझं गुरु बनवलेलं आहे. मी वनचारी, वनामध्ये फिरता फिरता एका अजगराकडे माझं लक्ष गेलं. अजगर काय करतो? अजिबात काम करत नाही. अजगर करे ना चाकरी, पंछी करे ना काम. पक्षी काही काम करतात का हो? नाही. फक्त फळं तोडून अन्न खाणं, बस एवढंच कार्य असतं. आणि अजगर करे ना चाकरी, अजगर कोणाच्या घरी कामाला जात नाही, तो पडून राहिलेला असतो. जे मिळेल त्याच्या समोर जर एखादी शिकार आली तरच तो खातो. म्हणे महाराज याच्यातून काय, मग आम्हाला आलस्य तुम्ही देताय, आळशी गुण घ्यायचा आम्ही? म्हणे नाही, दत्तगुरु सांगतायत की तसं नाही, आयाचित वृत्तीनं आपण राहायला पाहिजे. कर्म तर करायचं, पण जे समोर येईल तेवढंच, जे मिळालं त्याच्यामध्ये तृप्त राहायचं. हे मी अजगराकडून शिकलो. कबुतराला देखील मी गुरु मानलं, समुद्राला मी गुरु मानलं. कारण पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर समुद्र ओथंबून वाहत असतो, पण उष्णकाल आल्यानंतर पाणी नसलं तरी पण त्याची जी गती असते ती त्याच पद्धतीनं असते. त्याला त्याचा आनंदही नाही आणि दुःखही नाही. तो निराकार भाव माझ्या मनामध्ये यावा म्हणून मी समुद्राला देखील गुरु बनवलं, पतंगाला गुरु बनवलं. पतंग नावाचा एक किडा आहे बर का, जो पावसाळ्यामध्ये लाईटला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. लाईटचे किडे ज्याला म्हणतो आपण, त्याचं नाव आहे पतंग. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर सांगतात, पतंगा दीपकू आलिंगन, तेथे त्यासी अचूक मरण, घेई जाता संग. त्या किड्याला इतकी ओढ असते त्या लाईटची, पाऊस सुरू झाला की ते लाईटचे किडे त्या लाईट जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, पण त्या लाईट जवळ गेल्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. तरी देखील झपाट्याने सगळी टोळीची टोळी त्या लाईट वरती तुटून पडतात. म्हणे जीवाचं असंच झालेलं आहे. शब्द, स्पर्श, रूप. लाईट म्हणजे काय आहे? रूप. जे रूपाभिमानी लोक आहे ना, रूपासक्त लोक आहेत, देहासक्त लोक आहेत, त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे की जे फक्त वरच्या रंगाला बघतात महाराज, आणि वरच्या रंगाला बघून आतमधलं अंतरंग मन बघत नाही, त्यावेळेस त्यांचा त्या ठिकाणी नाश होतो महाराज. हंस श्वेतो बकश्वेतो को भेदो बकहंसयोः, निरक्षीर विवेकेतु हंसो हंसो बको बकः. म्हणे महाराज हंसही पांढरा आहे आणि बगळाही पांढरा आहे. मग दोघही सारखेच दिसतात. कोणी बगळ्याच्या मागे लागला आहे आणि कोणी हंसाच्या मागे लागलेला आहे. पण रंग बघून जर मागे लागलात तर उपयोग नाही महाराज, कारण रंग दोघांचे सारखे आहे. हंस श्वेतो बकश्वेतो. मग भेद कसा ओळखायचा? म्हणून तर त्या ठिकाणी सांगितलंय की आपली बुद्धी, विवेक रूपी बुद्धी वापरा की हंस कोण आहे आणि बगळा कोण आहे. निरक्षीर विवेकेतु. दूध आणि पाणी मिक्स करून बगळ्याजवळ ठेवा, बगळा काय करल? सगळं पाणी पिऊन टाकेल. पण तेच पाणी, दूध पाणी मिश्रित हंसाजवळ ठेवा, हंस काय करेल? फक्त दूध पिऊन टाकेल आणि स्वच्छ नितळ पाणी जसंच तसं भांड्यात राहील महाराज. हा हंसाचा गुणधर्म आहे. म्हणून कधी कधी आपण वरच्या ढोंगाला
सगळेजण भाळून जातो. अरे बड़ी दाढ़ी है, बड़ी गाड़ी है, बड़ी माड़ी है, चलो यही महाराज अच्छे है. काय भूललासी वरलिया रंगा, वरच्या रंगामध्ये जाऊ नका. हा तर परिवेश आहे महाराज, फक्त अंतर रहस्य त्याला कळणार जो मूलतः खोलवरती सहवास करेल, सद्गुरूंची सेवा करेल, त्यावेळेस त्याला ते ज्ञान प्राप्त होईल. सुखदेवजी महाराज सांगतात, राजन, म्हणून या पतंग जे रूपासक्त लोक असतात ते पतंगासारखे त्या ठिकाणी जळतात. त्याच्याकडून मी ती शिक्षण घेतलं की बहिरंग बघण्यापेक्षा अंतरंग बघायला शिका. गोपाल कृष्ण भगवान की जय. भौऱ्याचा देखील मी गुरुमंत्र घेतला. भृंग जो असतो भौरा, अनेक फुलांमध्ये मधुकंद गोळा करतात. तो गुण मी शिकलं की जिथे चांगलं असेल ते चांगलं घ्यायचं. एकदा काय झालं, एका चित्रकाराने एक खूप सुंदर पेंटिंग तयार केली. महिने लागले महाराज त्याला ते चित्र बनवायला. प्रेझेंटेशन होतं त्याचं, लोकार्पण दिवस होता. सगळ्या लोकांना बोलवलं, चित्र समोर लावलेलं आहे, सगळे बघायला लागले. सगळ्यांनी त्या ठिकाणी काय केलं महाराज, नोट दिली. अरे अरे डोळा थोडासा बारीक झाला, अरे अरे केस थोडे भुरके झाले, अरे याच्यात ना थोडासा असा ऍड केला असताना तर अजून छान झाला असतं. चुकी काढणारे भरपूर आहे महाराज. म्हणून या चुकी काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये चांगलं काय आहे एवढं जरी आपण लक्षात घेतलं ना, आपल्या जीवनाचं कृतकृत्य झालं महाराज. एक ग्लास पाण्याने भरलेला आहे, एक ग्लास पाण्याने अर्धा रिकामा आहे. माझा अर्धा ग्लास पाण्याने रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा माझा अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे असं म्हणणं म्हणजे त्या पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आपण जातो महाराज. निगेटिव्ह थिंक सोडून द्यायची आणि पॉझिटिव्ह विचार करून अग्रसर व्हायचं. हरिणाला मी गुरुमंत्र घेतला. आपल्याला वेळ खूप कमी आहे, विस्तार खूप करता येईल, पण पुढील कार्य देखील आपले सर्व बाकी आहे. मछलीला त्या ठिकाणी गुरुमंत्र घेतला. पिंगला वैश्येचा देखील गुरुमंत्र दत्तात्रय गुरुंनी घेतला, गुरु मानलं त्यांना. ती वैश्या प्रतीक्षा करत असते. तिच्याकडून मी हे शिकलो की ती जर प्रतीक्षा आपण आपल्या प्रभूची केली तर तो परमेश्वर आपल्यापासून दूर नाही महाराज. एक कुमारी कन्या होती, तिच्या घरी पाहुणे तिला बघायला येणार होते. जुनं घर होतं, गरीब परिस्थिती होती, धान्य दळलेलं नव्हतं, समोर स्वयंपाक करायचा होता, काय करणार. पाहुणे दारातच बसलेले. त्यावेळेस त्या कुमारी कन्येच्या हातामध्ये अनेक बांगड्या होत्या. यदू महाराजांना सांगतात अवधूत महाराज की मी त्या रस्त्याने चाललो होतो, खिडकीतून बघू लागलो, ती कुमारी कन्या कांडत होती धान्य. धान्य कांडता कांडता काय झालं, हातातल्या बांगड्यांचा आवाज येऊ लागला. तर त्या कन्येनं काय केलं, सगळ्या बांगड्या बाहेर काढून ठेवल्या. फक्त एकच बांगडी हातामध्ये ठेवली आणि धान्य कांडू लागली. कशासाठी, की बाहेर आवाज नको जायला आणि समजायला नको की यांच्या घरात धान्यही नाही. पण अवधूत महाराज म्हणतात की मी तिच्याकडून ही शिकवण घेतली. तिचा हे सगळा प्रसंग बघून मला असं लक्षात आलं की ज्यावेळेस परमार्थ करायचा असतो ना महाराज, त्यावेळेस एवढे माया मोह जंजाळाच्या बांगड्या काही कामाच्या नसतात. नुसत्या खणखण वाजायला कामाच्या एक पण नाही. नुसत्या येऱ्या झाऱ्या, काय करायचं काय नाही. लग्नामध्ये बघतो ना आपण, सगळे नातेवाईक जमा होते, सगळे एकमेकांकडे बघतात. हा हे झालं का, हार आणले का, हार आणले का, हेच दहा जण हेच विचारतात. काम तर कोणीच करत नाही. संसारामध्ये ठीक आहे, पण परमार्थ करताना, साधना करताना, तपस्या करताना
यांचा सगळ्यांचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून यांना सगळ्यांना हळूहळू बाजूला करायचं आणि एकांतामध्ये जाऊन आपण भजन करायचं. ही मी शिकवण त्या बालिकेपासून घेतली आणि तिलाही माझं गुरु मानलं. अशा 24 गुरूंचं त्या ठिकाणी वर्णन केलं. बद्ध जीव काय असतो, मुक्त जीव काय असतो याचं वर्णन केलं. बद्ध कोण आहे? मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. हे मन ज्याचा संसारामध्ये अडकलेला आहे तो बद्ध मनुष्य आहे. आणि हे मन ज्याचं श्रीकृष्ण परमात्मा परमेश्वराकडे मन अडकलेलं आहे तो मुक्त जीव आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.